श्रोतेहो नमस्कार. पावसाळा म्हटलं की हिरवं गवत आपल्याला दिसतं आणि त्याच्या पाठोपाठ येतात ती रंगीबेरंगी फुलं. आपल्या सह्याद्रीच्या पठारांवरती तर अनेक प्रकारची फुलं आपल्याला बघायला मिळतात आणि ही फुलं मात्र सारखी बदलत राहतात. तीच फुलं काही पूर्ण पावसाळाभर किंवा वर्षभर आपल्याला दिसत नाहीत. तर ही कुठली फुलं, ती कधी बघायला मिळतील, या सगळ्याबद्दल माहिती सांगण्यासाठी आपल्या कार्यक्रमामध्ये मकरंद जोशी आलेले आहेत. मकरंद नमस्कार. नमस्कार. मकरंद जोशी हे निसर्ग अभ्यासक आहेतच. निसर्गविषयक विपुल लेखन त्यांनी केलंय आणि निसर्गविषयक सहलींचं आयोजन ते नियमितपणे करतात आणि त्या निमित्ताने ते इतरांनाही ही फुलं किंवा निसर्गातले चमत्कार दाखवत राहतात, स्वतःही अनुभवत राहतात. मकरंद, सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये पठारांवर सुद्धा रानफुलं बघण्याचा सगळ्यात चांगला मोसम कुठला? तसं बघितलं तर वर्षभरात आपल्याला रानफुलं बघायला मिळू शकत असतात आणि दिसतातही तशी. पण उल्लेखून जायचं झालं किंवा बघायचं झालं तर श्रावण भाद्रपद हे जे महिने आहेत, म्हणजे पावसाळा सुरू होऊन पावसाळा सरण्याच्या मधला काळ जो आहे, त्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की वेगवेगळ्या जातीची, विविध रंगांची आणि विविध प्रकारची फुलं अनेक ठिकाणी फुललेली असतात. त्याच्यामुळे मग तुम्ही ट्रेकिंगला जा, तुम्ही किल्ले बघायला जाल किंवा तुम्ही कास पठारासारख्या जागेला भेट द्यायला जा. साधं पुणे मुंबई प्रवास केला किंवा प्रवास तर रस्त्याच्या कडेला कितीतरी रंगीत फुललेलीच असतात. कारण त्यामुळे तो सीझन किंवा तो मोसम सगळ्यात आपण म्हणू शकतो की जेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त फुलं बघायला मिळू शकतात. त्यामुळे फुलांसाठी म्हणून तो आदर्श काळ मानता येईल आपल्याला. वा, म्हणजे पाऊस स्थिरावतो तो काळ फुलं बघण्याचा. बरोबर. कारण तसं तर जून पासूनच ती फुलं यायला सुरुवात झालेली असते. त्यांच्या जाती बदलत राहतात. त्याच्यामुळे हा जो श्रावण भाद्रपदाचा काळ आहे तो सगळ्यात अनुकूल आहे. पण मग या रानफुलांचं काहीतरी वैशिष्ट्य असेल ना, की म्हणजे अमुक काळात किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला ही फुलं, नंतर ही फुलं, असं काय वैशिष्ट्य? त्याची 2-3 वैशिष्ट्य सांगता येतील. एकतर ही सगळी रानफुलांची झाडं आहेत ना, ती वार्षिक आहेत. म्हणजे असं आहे की ती एका वर्षातल्या ठराविक काळामध्येच त्यांना अंकुर फुटतात, मग त्यांना फुलं येतात आणि त्यांचं आयुष्य संपतं. मग तुम्हाला नंतर ती दिसणार नाहीये. मग ती परत पुढच्या वर्षी त्याच काळात दिसणार आहेत. तो जो काळ आहे तो जूनपासून ऑक्टोबरपर्यंतचा आहे. त्याच्यामुळे ही वर्षातून एकदाच बघायची संधी मिळते आणि त्या संधीमुळे असं होतं की त्यांची संख्या जास्त असते. कारण निसर्गाचा भर असतो तो पुनरुत्पादनावरती. त्याच्यामुळे त्या प्रजाती पुढे वाढायला पाहिजेत, त्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात ती फुलं फुललेली बघायला मिळतात. आणि परत दुसरी गंमत अशी आहे की सगळी फुलं एकाच महिन्यात किंवा एकाच काळात बघायला मिळत नाहीत. जूनपासून जे फुलणं सुरू होतं ते ऑक्टोबरपर्यंत दर 15 दिवसांनी जणू काही आपण घरातले जसं इंटेरियर बदलतो, लँडस्केप बदलतो, तसं ते निसर्ग आपलं लँडस्केप बदलत राहतो, निसर्गदृश्य बदलत राहतो. आणि मग सुरुवातीला पांढऱ्या रंगाची फुलं येतात, मग पिवळ्या रंगाची येतात, मग लाल गुलाबी, मग जांभळी, अशी ती रंगांची पण एक रचना असते त्याच्यामागे आणि त्या पद्धतीने ती बघायला मिळतात. म्हणजे काय रंगांचा क्रम असतो का रे असा, की आधी फिकट मग हळूहळू डार्क? म्हणजे खरं तर तो क्रम रंगांपेक्षा ना त्या वनस्पतींच्या वैशिष्ट्यांशी निगडीत आहे. म्हणजे जूनमध्ये जेव्हा पावसाला सुरुवात होत असते आणि वळवाचा पाऊस आपण म्हणतो किंवा सुरुवातीच्या काळातला थोडा अनियमित पाऊस असतो, तेव्हा आपल्याला ना जमिनीवर उगवणारे ऑर्किड्स बघायला मिळतात. टेरेस्ट्रियल ऑर्किड्स म्हणतात त्याला. म्हणजे ज्याला हबे आमरी असा मराठीमध्ये शब्द केलेला आहे. आणि तिथे खूप वेगवेगळे आकार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये एक डान्सिंग डॉल नावाचं ऑर्किड आहे की ज्याला बाहुली असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्या बाहुलीसारखं ते असतं आणि वारेवरती ती पांढरी शुभ्र फुलं हलताना दिसतात असं होतं. नंतर मग पिवळ्या रंगाच्या फुलांचा मोसम सुरू होतो, ज्याच्यामध्ये कवळा आहे किंवा सोनकी आहे, ते पिवळ्या रंगाची फुलं बघायला मिळतात. त्यामुळे तो तसाच ते क्रम त्यांचा आहे आणि त्यांच्या आकारा आणि वनस्पतीच्या आकारावरती पण ते थोडंसं अवलंबून असतं. तर पावसावर नेमकी कशा प्रकारे हे अवलंबून असतं, तर ह्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत मकरंद जोशी यांच्याकडून पुढच्या भागामध्ये. आणि याचबरोबर आशिष शेडगेसह मी ज्योत्स्ना केतकर आज इथेच थांबते. नमस्कार.